नवी मुंबई आणि रायगडच्या नेमबाजांना मिळाली आहे नवी शूटिंग रेंज। पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि लक्ष्य शूटिंग क्लबच्या शूटिंग रेंजचं नूतनीकरण झालंय। रविवारीच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या रेंजचं अधिकृत उद्घाटन झालं। भारताची ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूरनं युवा नेमबाजांना मार्गदर्शन करण्याच्या इराद्यानं 2006 साली लक्ष्य शूटिंग क्लबची स्थापना केली होती। सुमाच्या मार्गदर्शनाखाली इथं आयोनिका पॉलनंही सराव केला आणि रिओ ऑलिम्पिक गाठलं। आयोनिकासह इतर उगवत्या नेमबाजांना अद्ययावत सुविधांचा लाभ व्हावा यासाठीच या रेंजचं नूतनीकरण करण्यात आलंय। रेंज काफ़ी अच्छा है। जैसे रियो ओलंपिक्स में रियो वर्ल्ड कप हुआ था, दैट वाज ड्रेस रिहर्सल फॉर द ओलंपिक्स। तो जैसा रेंज है, जैसा लाइटिंग है, सब कुछ यहाँ पे क्रिएट किया गया है एंड इट्स एन इंटरनेशनल स्टैंडर्ड रेंज। तो ताकि व्हेन आई एम प्लेइंग एट द ओलंपिक्स देयर इज नथिंग न्यू फॉर मी एंड द प्रिपरेशन इज क्वाइट गुड विद दैट। 10 मीटरच्या या रेंजमध्ये एसी, इलेक्ट्रॉनिक टार्गेट्स अशा सुविधांचाही समावेश आहे। शूटिंग रेंज तर इकडे 10 वर्ष झाली आहे, पण हे अपग्रेडेड शूटिंग रेंज आय थिंक इज वन ऑफ इट्स काइंड, नॉट ओनली इन नवी मुंबई पण इंडियामधलं एक इट्स आय थिंक वन ऑफ द बेस्ट रेंजेस। तर आय एम शुअर की फक्त आता हे कॉन्ट्रीब्युशन फक्त नवी मुंबईसाठी नव्हे तर पूर्ण आपल्या इंडियासाठी आहे आणि आय एम शुअर की सगळे टॉप शूटर्स नक्कीच इथे येऊन मोठ्या कॉम्पिटिशनसाठी सराव करून इथूनच जाणार। मुंबई पुण्याबाहेरही नेमबाजीच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यानं खेळाचा फायदाच होईल असं माजी वर्ल्ड चॅम्पियन तेजस्विनी सावंतला वाटतं। आता बरेच शूटर्स येतात किंवा बरेच मुलांना शूटिंग स्टार्ट करायचं, मग कुठे करू, कसं करू, मग त्यांच्या ठिकाणी मी त्यांना नाही सांगू शकते की नाही तुम्ही मोठ्या सिटीमध्ये जावा। आता असं आहे की आता इतकं स्प्रेड झालं की आता ठिकठिकाणी छोटे छोटे काय असेनात पण रेंजेस झालेत, त्यामुळे आता शूटर्सची संख्या वाढते। तो एक वेगळा फिलिंग येते की येस आपली कम्युनिटी वाढते आहे। महाराष्ट्रात गेल्या दशकभरात नेमबाजीची लोकप्रियता वाढली आहे, पण सुविधा नसल्यानं अनेक नेमबाजांच्या सरावावर मर्यादा येतात। त्यामुळे राज्यात इतर ठिकाणीही अशाच आधुनिक रेंजेस उभ्या राहिल्या तर नेमबाजीच्या प्रसाराला मदतच होईल। जान्हवी मुळे, एबीपी माझा, पनवेल।